थ्रिलवाला एक स्पोर्ट्स आहे फॉर्म्युला F4 रेस. त्यामध्ये आता भारत देश हा पुढे त्या ठिकाणी येतोय आणि जागतिक दर्जाचा हा स्पोर्ट्स आहे तो नवी मुंबईत होत आहे. आणि नवी मुंबई मधले रस्ते तेवढे चांगले आहेत आणि त्यामुळे नवी मुंबईतले रस्ते हे सिलेक्ट त्या ठिकाणी केले, याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे ग्राउंड मधून हा ट्रॅक चालला होता तर माझी देखील शंका आली, ग्राउंड तर जात नाही ना, तर ग्राउंड जर जात असेल तर त्याला देखील माझा सर्वप्रथम विरोध असेल. आणि ग्राउंड हा राहावा याचा पर्याय तो उपलब्ध नसतील ट्रॅकच्या झाल्यानंतर, तर मी त्याला सर्वप्रथम विरोध करणार होतो. गिरीश माते तिकडचे स्थानिक नगरसेवक सर्व नगरसेवकांनी माझी भेट घेतली तेव्हा सांगितलं की या ठिकाणी ट्रॅक होतो, ट्रॅकला विरोध आहे. तर मी त्यांची सांगितलं की ट्रॅकला विरोध करू नका, आपण या ग्राउंडच्या विकासासाठी आपण भूमिका घेऊया. नवीन ग्राउंड, चांगलं ग्राउंड भेटणं ही आपला अधिकार, हक्क आहे आणि या माध्यमातून ठराव आपण टाकूया. त्यामुळे आता ठराव केलेला आहे आणि ट्रॅक झाल्या तिथे ग्राउंडवरती माती टाकून, लॉन लावून, स्प्रिंकलर सिस्टीम लावून, ड्रेनेज सिस्टीम लावून, लाईट लावून, बेंचेस लावून अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण त्या ठिकाणी उभारायचा ठराव टाकलेला. लगेच 2 दिवसामध्ये टेंडर काढून त्याच्या कामाला देखील सुरुवात जाईल. म्हणजे या F4 झाल्या या ग्राउंडच्या विकासाला देखील सुरुवात होईल आणि सुसज्ज असं तरुणांना ते ग्राउंड उपलब्ध होईल असं मला म्हणू. टेक्निकॅलिटी, पॉसिबिलिटी वगैरे सगळ्या बाबतीत चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यामुळे कुठलाही विरोध करण्याची गरज नाही. आता मला नाही वाटत की तरुणांचा विरोध त्या ठिकाणी आहे, त्यांची समजूत आपण काढलेली आहे. कारण की मी देखील याच्यातला एक भाग आहे. या ग्राउंड भेटण्यासाठी मी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ज्या मनातल्या शंका दूर करणं हे आपलं काम आहे. त्या शंका दूर करून त्यांना विश्वास दिलेला आहे की आपलं ग्राउंड कुठे जात नाही. F4 झालं तर आपलं ग्राउंड आपल्याला त्या ठिकाणी भेटतं.